कधी ना रस्ता सापडत नाही रे, तेव्हा तूच मार्ग दाखवतोस ना, आणि मला खात्री आहे यापुढेही तूच योग्य मार्ग दाखवशील बघ. आमची एकुलती एक मुलगी जीव की प्राण होती आमचा, पण तुला पाहिलं आणि असं वाटलं आमची सानिकाच परत आली आमच्याकडे. बांगड्या आहेत माझ्या सानिकाच्या. मी नाही घेऊ शकत ह्या बांगड्या. मुलगी म्हणतेस ना स्वतःला आमची, मग एक आई आपल्या मुलीला काही देऊ पाहते तर नाकारतीस तू. मी अमरशी बोललो. काय म्हणाले ते? लग्नानंतर हिने काम केलं तरी चालणार आहे. मला असं वाटलं माझ्या ताराचं करिअर जरा सुद्धा खराब होतंय ना, तर मी या घरावरून माझ्या बांगड्या चोरते आणि माझ्यावरच आरोप लावते. तुम्ही आज जे कॉम्पिटिशन मध्ये बोललात ना ते पटलं मला. तुमचे विचार आवडले. थँक्यू. नाही, मला लहानपणापासून शिकवलंय की नेहमी खरं बोलावं, कसली भीड बाळगायची नाही. हे पण आवडलं मला. काय झालं, काय बघताय? मी फार छान असता. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. पण त्यासाठी वेगळी मेहनत करावी लागते. पुरेशी झोप घेणं, मग सकाळी उठल्यावर योगा, प्राणायाम आणि मग पूजा. मनाच्या आरोग्यासाठी हे सगळं फार गरजेचं असतं. पण हेच तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. मला असं वाटतं की दिवस तुम्ही फार छान मॅनेज करत असाल, नाही? आय मीन तुमचं रुटीन. मंदिरात जायला खूप आवडतं. तिथल्या मुलांना खाऊ पिऊ घालायला आवडतं. बरं वाटतं. हे सगळं झालं ना की मग आपापली कामं. दिवस कसा निघून जातो कळत सुद्धा नाही. मला बिझी राहायला फार आवडतं. मला आवडेल तुमच्यासोबत यायला. हो, जाऊयात ना मग आपण. काय चोरता चोर शिरजोर वरतून मला बोलते, बघा हिच्याकडे बघा. काय बोलताय? मी नाही बोलत, तुम्हीच चोरी केली आहे. काय प्रकार आहे? बघितलं ती मुलगी? ती चांगल्या घरातून दिसते, पण अशा चोऱ्या माऱ्या करताना लाज कशी नाही वाटत तिला? परिस्थिती. कधी कधी जे दिसतं ते खरं नसतं. आणि कधी कधी खरं दिसत असूनही आपण ते स्वीकारत नाही. चोरच असेल ती. उगाच काय इतकी लोक गोळा झाली आहेत. कपडे आणि अवतार बघा ना तिचा. चोरच असेल ती. आमच्यासाठी नाही आणले का ग डबे भरून? नाही म्हणजे तुझ्या काळजी दिवसभर घरात चूलच पेटली नाही ना. आम्ही सगळे उपाशी. ये दुःख काय खतम नाही होताय बे. ए बाई, सकाळपासून अन्नाचा कण नाही ग पोटात. जा बाई जा. तुझा इमोशनल ड्रामा संपला असेल ना तर जाऊन जरा काहीतरी बनव. माझ्यात नाही आता ताकद काही बनवायची. जा जा. एक मिनिट. आई बाबा तू जेवला नाहीत? बरं, मी तुम्हाला सगळ्यांसाठी भाकरी करून आणते. आलेच. पोटात खड्डा पडलाय ग बाई. जयंती, संपला तुझा सिनेमा? हा काय हो, पळून गेली ती. ऐकून घ्यायचं मी. चांगला नाही आहे हो तुमचा. जयंती सारखं असं पळून गेली असं म्हणायचं नाही. हा, आली ना मग घरी ती परत. हा, माझ्या सोन्यासारख्या लेकराला वाटेल ते बोलत असती. पाहिलं ना आता, आमची साऊ कधीच चुकीच्या मार्गाला जाणार नाही. लय गुणी आहे माझी लेक, कळलं का? सासूबाई, ती मन माहिती का हो तुम्हाला? गुगल गाय मी पोटात. मॉम ट्रस्ट मी. सारंगसाठी मी बघितलेली मुलगी लाखात एक आहे. मला करोडोत एक हवी.
तू आता दाखवलीस ना तशा अनेक मुली माझ्याकडे ऑफिसमध्ये येतात अगं रेझ्युमे घेऊन. आणि फिगर कॉन्शियस वगैरे मुलगी मला अजिबात नकोय. कारण आता लवकरात लवकर आपल्या घरात पाळणा हलायला हवा अशी इच्छा आहे माझी. तेव्हा मॉडर्न मुलगी तर हवीच आहे, पण सुसंस्कृत सुद्धा हवी. माझं ठरलंय. आणि ऐश्वर्या, या मुलीचा फोटो या घरात आता मला परत बघायचा नाही. ओके, चला, गुड नाईट. तोच बघ एकदा प्लीज. चला झोपूया. गुड नाईट. गुड नाईट डॅड. मॉमला ही जर मुलगी आवडली नाही तर कुठली अप्सरा आणणार आहे? गॉड नोस. जी कोणी आणू दे, पण माझ्या डोक्यावर बसणारी नको. माझ्या मर्जीतली, माझ्या खिशातली हवी. या घरात फक्त माझा हुकूम चालणार, बस एवढंच. काय चाललंय? काही नाही, झोपायची तयारी. काय चाललंय सारंग? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. का असं का विचारताय? नाही, तू मगाशी कुठल्या तरी विचारात हरवला होतास. कोण, मी? हो. मी नाही, गैरसमज झाला असेल काय. असं नाही वहिनी, असं का वाटलं तुम्हाला?